जय महाराष्ट्र मंडळी, आपला लसावी मसावीचा भाग 5 संपलेला होता. आपले लसावी मसावीचे एकूण 5 भाग झालेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील अगोदर ते बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. नाही तर या व्हिडिओत काय होते तुम्हाला घंटा समजणार नाही. अगोदर ते बघा. बघा आता आपले टाईप 25 झाले होते, टाईप 26 मध्ये काय ते बघा. तुम्ही लसावी मसावीचे ना काढले होते, चला. पण आता तुम्हाला पॉइंट मध्ये जे काही लसावी मसावी आता तुम्हाला त्यांच्या लसावी मसावी काढायचं. जर पॉइंट मध्ये जर संख्या आला तर त्यांचा लसावी मसावी कसा काढायचा ते आपण या ठिकाणी अगोदर बघून घेऊ. बघा आता या ठिकाणी तुम्हाला बघा काय काय दिले. या ठिकाणी तुम्हाला दिले 12.5, 0.75 आणि 25. याचं तुम्हाला लसावी आणि मसावी दोघं काढायचे. बघा तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी बघायचं की सर्वात जास्त जे काही पॉइंट म्हणजे पॉइंट सोडून घर किती आहेत. तुमच्या ठिकाणी बघितलं 12.5, इथं 0.75 म्हणजे पॉइंट नंतर 2 घर, इथं बी पॉइंट नंतर 2 घर आहे. चला आपण काय करू, प्रत्येक संख्येला आपण या ठिकाणी 100 ने गुणून घेऊ. काय करायचं, प्रत्येक संख्येला आपण या ठिकाणी 100 ने गुणून घेऊ. बघा 12.5 गुणाकारामध्ये 100, त्याच्यानंतर 0.75 गुणाकारामध्ये 100 आणि त्याच्यानंतर 25 गुणाकारामध्ये 100. बघा 12.5 ला जर 100 ने गुणलं तर तुमचं या ठिकाणी उत्तर येतं 1250. त्याच्यानंतर 0.75 ला जर गुणलं तुमचं उत्तर येतं 75 आणि 25 ला गुणलं तर या ठिकाणी येतं 2500. सो या ठिकाणी तुम्हाला 3 संख्या भेटल्यात. या ठिकाणी आपले पॉइंट गायब झालेत. तर मग तुम्हाला जे काही लसावी मसावी विचारलं असेल ना, तुम्हाला याचं लसावी मसावी काढायचं. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी काढूयात लसावी. बघा 1250, त्याच्यानंतर 75 आणि त्याच्यानंतर 2500. आता याचा पण काढायचा आहे लसावी. बघा यांना भाग जातो या ठिकाणी 25 ने. 25 ने कसा भाग जातो बघा. सो 25 5 125 हा 0, 25 3 75, त्याच्यानंतर 25 1 25. आता देऊया आपण 50 ने भाग. 50 ने भाग दिला, 50 1 50, 3 जसे तसा आणि 50 2 100 झालं. त्याच्यानंतर 3 ने देऊया 1, 3 1 3, 2 तसा, 2 आणि 1 1 2 1 2 झालं. आता आपण यांचा गुणाकार करून घेऊ. बघा 3 2 6 झाले आणि त्याच्यानंतर 6 5 30 आणि तुमचं 300. मग खाली काय उरलं 25 म्हणजे 300 गुणाकारामध्ये 25, 25 1 25, 25 त्रिक 75 आणि हे तुमचे 2 0. सो 7500 या तुमचा या ठिकाणी लसावी आलेला आहे. पण महत्वाची गोष्ट, आपण या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही बघितलं, आपण सुरुवातीला काय केलं होतं, 100 ने गुणलं होतं. 100 ने गुणलं होतं. 100 मध्ये किती शून्य येतात, 2 शून्य येतात. म्हणून तुम्हाला 2 घर सोडून पॉईंट द्यायचंय, 1 2. या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं, या ठिकाणी आपलं उत्तर आलं 75. या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं 75. मग तुमचे हे जे काही पॉईंट मधल्या गोष्टी होत्या ते यांचा लसावी किती आहे, यांचा लसावी या ठिकाणी आहे 75. काय केलं आपण अगोदर, आपण प्रत्येक संख्येला 100 ने गुणून घेतलं. 100 ने गुणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या एवढ्या संख्या भेटल्यात. तर एवढ्या संख्यांचा आपण काढला लसावी. लसावी आला तुमचा 7500. पण महत्वाची गोष्ट, सुरुवातीला आपण 100 ने गुणल्यामुळे 100 मध्ये येतात 2 शून्य, म्हणून आपण 2 घर सोडून ठिकाणी पॉईंट दिले. तर आपल्याला या ठिकाणी नवीन संख्या भेटली 75. तर आपला त्यांचा जो काही लसावी आहे तो भेटला 75. आता आपण काढूया या ठिकाणी मसावी. बघा 1250, 75 आणि 25 यांच्याकडे तुम्हाला आता मसावी. बघा जर तुम्ही या ठिकाणी जर भाग दिला, पुन्हा पण 25 ने देऊया. 25 5 125 ते 0, तर तुमचं 25 3 75 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी येतं तुमचं 25 1 25. 25 1 25 येतं ना, हा 25 1 25 हे 2 शून्य झालं. आता अशी कोणती संख्या आहे का ज्याने या तिघांना भाग जाईल, तर अशी कोणतीच संख्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत
नाही. मग आपल्या ठिकाणी मसावी किती आला 25. या ठिकाणी आपल्याला मसावी किती आला 25. पण महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण प्रत्येक संख्येला 2 ने गुणलो होतं म्हणून आपल्याला 2 घर सोडून या ठिकाणी पॉईंट द्यावा लागेल. जर आपण 2 घर सोडून जर पॉईंट देता आपलं उत्तर येणार आहे 0.25. हा झाला तुमचा या ठिकाणी मसावी. हा झाला तुमचा या ठिकाणी मसावी. आलं लक्षात. एकदम सिंपल आहे. पॉईंटचा लसावी मसावी एकदम सिंपल आहे. बघा आता या ठिकाणी बिबट्या नाही तरस येते तरस. हा ते रोज आम्हाला पेट्रोलिंग करताना रोज दिसत. हा जाऊ चला. हा आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. तरस बिबट्या तो निघत जाणार आहे आपल्याला. बघा आपल्याला काय करायचंय आता याचं काढायचं 0.36 9.6 आणि 0.6 चा तुम्हाला लसावी काढायचं. सिंपल. यांना काय करू पण 100 ने गुणून घेऊ. चला 0.36 9.6 आणि 0.6 यांना गुणू आपण 100 ने. याला जर 100 ने गुणलं तर या ठिकाणी येणार तुमचं 36. याला 100 ने गुणलं या ठिकाणी येणार तुमचं 960 आणि याला 100 ने गुणलं तर तुमचं येणार 60. तुम्हाला 3 संख्या या ठिकाणी भेटल्या. यांचा काढायचं तुम्हाला ठिकाणी लसावी. चला आपण यांचं लसावी काढून घेऊयात. बघा 36 960 आणि 60 यांना भाग जाऊ शकतो 6 ने. 6 ने बघा 6 6 36 इथं 6 1 6 खाली उरले 3 3 वर घेतला 36 तयार. 6 6 36 आणि 0 ऍज इट इज. त्याच्यानंतर 6 1 6 आणि तो 0. ओके आता याच्यानंतर कितीने भाग जाणार आहे नंतर आता 10 ने भाग देऊ. 10 ने जर भाग दिला 6 ऍज इट इज इथे येणार तुमचा 16 इथे येणार तुमचा 1. त्याच्यानंतर आपण भाग देऊया 2 ने. सो 2 3 6 2 8 16 आणि 1 तसा. आता ह्या 8 आणि 3 कोणत्या एका संख्येने भागणे जात थांबून घेऊ. बस चला आता आपण सोडू. बघा 8 1 8 16 8 2 16 8 3 24 इथं आला 24 आणि इथं 10 2 20 आणि 20 सक 120. हे 120 आणि हे 24 यांचा करू आपण गुणाकार. सो 120 गुणाकारामध्ये 24 4 0 0 4 2 8 आणि 4 1 4. परत 2 0 0 2 2 4 आणि 2 1 2 0 0 8 4 4 8 आणि 2 तसा काय आलं 2880. बघा 2880 याला आपण या ठिकाणी प्रत्येक संख्येला 2 ने गुणलं होतं. सॉरी प्रत्येक संख्येला आपण 100 ने गुणलं होतं. 100 मध्ये 2 शून्य असतात म्हणून त्याच्यामुळे आपण 2 घर सोडून पॉईंट द्यायचा 1 आणि 2. या ठिकाणी आपलं उत्तर आलं 28.80. 28.80 कुठे रे ऑप्शन नंबर 1 मध्ये 28.80. एवढं सिंपल आहे म्हणून टेन्शन भांचन काय घ्यायचं नाही. आता या ठिकाणी आपला पॉइंट चेंज होते. आता हा जो टाईप आहे हा टाईप परीक्षेमध्ये जास्त विचारला जातोय. आता ह्या टाईपवरती आपण फोकस करायचंय कारण की याच्यावरती जास्त प्रश्न असतात परीक्षेमध्ये. ओके बघा काय 3 घंटा अनुक्रमे 12 15 18 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर 3 घंटा एकत्रितरित्या सकाळी 8 वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील. त्याच्या आहेत 12 15 18 मिनिटाच्या अंतराने वाजतात आणि ते आता 8 ला वाजलं तर नंतर कधी वाजतात. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते. या ठिकाणी तुम्हाला काहीच नाही करावं लागत. या ठिकाणी तुम्हाला लसावी काढावी लागते. लसावी काय माहिती का तुम्हाला 8 वाजेच्या नजीकची म्हणजे कमीत कमी वेळ काढायची. 8 वाजेनंतर मग कधी वाजतील म्हणजे कमीत कमी वेळ. या ठिकाणी तुम्हाला लसावीच काढावा लागतो. काय लसावीच काढावा लागतो. तर आपण या ठिकाणी लसावी काढू. बघा यांचा लसावी चला कोणाचा 12 15 18चा लसावी 12 15 आणि 18. चला यांचा लसावी काढू. यांना 3 ने भाग जातो. 3 चौक 12 3 वाजे 15 3 सक 18. 2 ने भाग देऊ. 2 2 4 5 तसाच तसा 2 त्रिक 6. परत 2 ने भाग देऊया. 2 1 2 5 तसाच तसा 3 तसाच तसा. नंतर 5 ने 1
5 1 5, 3 तसा, परत 3 आणि 1 1, 3 1 3. चला गुणाकार करू. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180. किती आलं? 180. पण 180 काय आहे भावड्या? हे मिनिट आहेत, कारण की आपण लसावी कोणा काढला होता? मिनिटांचा काढला होता. हे काय झाले? मिनिट. याला पण तासामध्ये जर कन्वर्ट केलं तर तास होतो तुमच्या या ठिकाणी 3 तास, कारण की 180 मिनिटं म्हणजे 3 तास. अगोदर तुमचे घड्याळ सकाळी 8ला वाजले होते, तर नंतर किती तासानंतर? नंतर 3 तासानंतर वाजणार आहे. तर मग 8 मध्ये 3 प्लस करायचे. 8 अधिक 3 किती होतात रे? या ठिकाणी होतो तुमचे 11. तर पुढची घड्याळ तुमची किती वाजता वाजणार आहे? 11 वाजता. किती? 11 वाजता. आलं लक्षात? बस हा विषय करायचा आहे. चला पुढे जाऊयात. आता याच्यावरती आधारित प्रश्न बघूयात. बघा प्रश्न काय? 3 घंटा अनुक्रमे 12, 15, 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 7 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रितरित्या वाजले? काहीच नाही करायचं. मिनिटांचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? लसावी काढायचा. चला आपण लसावी काढून घ्यात. कोणाकोणाचं काढायचं आहे रे? 12, 15, 20. कितीने भाग द्यायचा रे यांना? चला सुरुवात अगोदर देऊया आपण 3ने. 3ने जर भाग दिला, सो 3 चौक 12, 3 5 15, 20 जसा तसा. नंतर आपण यांना भाग देऊया. कितीने देतो रे? 5ने देऊया. 4 जसा तसा, 5 1 5, 5 चौक 20. आता कितीने देऊया? 4ने देऊया. 4 1 4, 5 तसा तसा आणि 4 1 4. आणि नंतर आपण देऊया 5ने. 1 5 1 5 1. संपला विषय. आपल्याकडे 3 उरले. करा यांचा गुणाकार. 3 5 15, 15 चौक 60 आणि 60 पंचे 300 होतात. 60 पंचे किती होतात? 300. सो या ठिकाणी आपले आले 300 मिनिट. 300 मिनिटाला 300 मिनिट नाही येऊ शकत बाई. 2 मिनिटं. काहीतरी चुकलं का माझं वाला? 12 15 20 बरोबर 3ने भाग दिला. 3 चौक 12, 3 15, 20 5ने भाग दिला. हा चुकलं. ते म्हटलं भाई काहीतरी चुकलंय माझं. लसावी मसावी चुकलं. 2 मिनिटं. हो आलो. बघा 12. हा पेन खराब होता आला काय माहिती रे. 12 12 15 आणि 20. सर्वात अगोदर आपण भाग देऊया 3ने. 3 चौक 12, 3 5 15, 20 तसा. त्याच्यानंतर देऊया आपण 5ने भाग. 4 तसा 5 1 5 इथं चुकलो होतो. हा आणि त्याच्यानंतर 5 चौक 20. नंतर देऊया आपण 4ने भाग. 4ने भाग दिला. 4 1 4, 1 तसा आणि परत 4 1 4. 3 5 15 आणि 15 चौक 60. या ठिकाणी किती आलं तुमचं? 60 मिनिटे. 60 मिनिटे म्हणजे किती रे? 1 तास. म्हणजे काय? ती 1 तासाच्या नंतर वाचल. मग आता कितीला वाजले होते? आता वाजले होते 7 वाजायला. तर 7 वाजल्यानंतर ती वाजल 8 वाजायला. किती? 8 वाजायला. म्हणजे हे आपलं उत्तर आहे 8. 8 कुठे आहे रे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ज्यांनी 8 उत्तर दिलं ते अगदी बरोबर या ठिकाणी आहे. चला हा प्रश्न तुम्ही अगोदर व्हिडिओ स्टॉप करायचा, मग तुम्ही सोडवायचा. काही तुम्ही प्रश्न वाचणार नाही, मी डायरेक्ट लसावी काढणार. 20 ते 40चा लसावी. बघा 20 30 40. बस चला काढा. 10ने भाग जातो. 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40. 2ने भाग. 2ने भाग दिला. सो 2 1 2, 3 तसाच. 2 2 4, 3ने 1, 3 1 3, 2 परत 2ने 1 1, 2 1 2. बघा 10 दुने 20, 20 त्रिक 60 आणि 60 दुने 120. हे आले तुमच्या ठिकाणी 120 किती मिनिटे? 120 मिनिटे म्हणजे तासामध्ये किती होतात रे? 2 तास. सो एक वाजेल 2 तासाच्या नंतर वाजल. आता वाजले तुमचे 11 वाजायला. किती वाजले ते? 11. 11च्या नंतर 2 तास. 11च्या नंतर 2 तास म्हणजे ती कितीला वाजणार आहे? ती वाजणार या ठिकाणी 1 वाजता. दुपारच्या 1 वाजेला. 1 कुठे येत रे? ऑप्शन नंबर
4 मध्ये. सिंपल आहे भाई. कोण म्हणतं गणित अवघड आहे? कोण म्हणतं गणित अवघड आहे? संतोष मास्तर असला ना सर्व गणित सोपं आहे. टाईप चेंज झाला का? नाही, टाईप नाही चेंज झाला. अजून एक प्रश्न काय आहे? एक नाही टाईपच चेंज झालाय. हा टाईप आहे तुझा काय? एका वर्गात विद्यार्थी, याला टाईप 28 नाव द्यायचं राहिले. TYPE28. याला कलर द्यायचा आपण व्हाईट. ओके, हा विषय. आता नवीन टाईप सुरू झालाय. नवीन टाईप मध्ये काय आहे? एका वर्गात विद्यार्थी 6, 8, 12 किंवा 16च्या संख्येच्या प्रमाणात उभे राहिल्यास प्रत्येक वेळी एकही विद्यार्थी शिल्लक उरत नाही तर वर्गात किती विद्यार्थी असू शकतात? म्हणजे एक्झाम्पल काय माहिती का? एक आकडा असेल, एक आकडा असेल, तर तो आकडा असा आहे ना की तुम्हाला एक गोष्ट, सपोज वर्गात जर 100 विद्यार्थी आहेत, एक एक्झाम्पल पाहिजे होतं. सपोज जर वर्गामध्ये जर 100 विद्यार्थी आहेत तर आपण लाईननुसार उभे करतो. सपोज जर 100 विद्यार्थी असतील ना, जर मी 2-2च्या 50 लाईनी उभे केला तर 50 लाईनी होऊ शकतात. म्हणजे 2-2च्या अशा एका पाठोपाठ एक अशा जर 2-2च्या लाईनी केला तर 50 लाईनी होतील. पण एकही मुलगा या ठिकाणी शिल्लक उरणार नाही. सपोज मी या ठिकाणी 5ची पण लाईन करू शकतो. सपोज मी अशा 5-5च्या लाईनी केल्या, 5-5च्या मला किती 20 लाईनी करावं लागतील. पण काय होणार आहे? प्रत्येक लाईन या ठिकाणी हे होणार आहे आणि एकही मुलगा या ठिकाणी शिल्लक उरणार आहे. मी 10 मुलांची पण लाईन करू शकतो. 10 म्हणजे अशा मला 10 लाईनी करावं लागतील. पण त्या ठिकाणी काय होणार आहे की एक पण मुलगा या ठिकाणी काय होणार आहे? शिल्लक उरणार नाहीये. वर्गात मुलं किती होते? 100 मुलं होते आणि मी किती 2ची लाईन करू शकतो. मी 4-5-20 मी 4ची लाईन करू शकतो. 4ने सुद्धा त्या ठिकाणी भाग, एक चम्मच पण देऊन दे. 4ने भाग जातो का 20ला? हा, 4-5-20 हो जातो. मी 4ची पण लाईन करू शकतो, 8ने नाही जात. सो या ठिकाणी होणार काय? 2ची लाईन तयार होते, 4ची तयार होते, 5ची तयार होते आणि 10ची तयार. कुंदन घ्या ना, एक काम कर, 2 चम्मच जाते, 2 चम्मच. हा, तर मग या ठिकाणी हा विषय होऊ शकतो. काय? 2ची लाईन तयार होतोय, 4ची तयार होते, 5ची हे. म्हणजे होणार काय माहिती का? हा जो 100 आहे, 100 हा 100 ह्या यांचा लसावी आहे. आलं लक्षात? तर मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं भावड्या? या ठिकाणी तुम्हाला यांचा लसावी काढायचा आहे. ही जी संख्या दिली आहेत ना 6, 8, 12, 16, तर यांचं तुम्हाला काढायचं आहे लसावी. म्हणजे ते काय विचारतायत, काय अशी संख्या कोणती आहे की जर ती म्हणजे अशी संख्या कोणती आहे, जर आपल्याला ती संख्या भेटली तर त्या संख्या म्हणजे तुम्ही 6ची जर लाईन केली तरी बरोबर तयार होईल. तुम्ही 8ची लाईन तयार केली, 12ची लाईन तयार केली किंवा 16ची लाईन तयार केली तर ते लाईन म्हणजे पुऱ्या लाईनी सारख्या होतील. म्हणजे त्यांच्यामध्ये एक पण विद्यार्थी असं इकडे तिकडे कमी जास्त होणार नाही, असा त्यांचा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. बघा, बघा यांच्याकडे आपल्याला लसावी. हा, 2ने भाग देऊया. 2-3 6, 2-4 8, 2-1 12, 2-8 16. परत 2ने देऊया. 3 तसा, 2-2 4, 2-3 6, 2-4 8. परत 2ने देऊया. 3 तसा, 2-1 2, 3 तसा, 2-2 4 झालं. परत 2ने देऊया. बघा, 3 तसा, 1 तसा, 3 तसा, 2-1 2. आता देऊया 3ने. बघा, 3-1 3, 1 तसा, 3-1 3 1. सर्व ठिकाणी 1-1 आला. आता आपण लसावी काढू शकतो. चला गुणाकार करूया. 2-2 4, 4-2 8, 8-2 16, 16-3 48. 16-3 किती? 48. सो ती संख्या आहे तुमची या ठिकाणी 48. बरोबर आहे का रे? हा, 2 मिनिटं. हा, 48 म्हणू शकतो आपण. महत्वाची गोष्ट,
आता एक गोष्ट अशी ना, ती संख्या तुमच्या ठिकाणी 48 पण असू शकते आणि 48च्या पट्टीमध्ये सुद्धा असू शकते. ती संख्या काय आहे तुमची 48 पण असू शकते आणि 48च्या पट्टीमध्ये असू शकते. जसं की मी तुम्हाला ते उदाहरण दिलं जे मागचं 100चं, तर सपोज जे आम्ही लाईनी तयार केली, मी 2ची लाईन तयार केली, मी 4ची लाईन तयार केली, मी 5ची तयार केली, 10ची तयार केली होती. ओके, जर वर्गामध्ये जर 200 विद्यार्थी असतील, सो 200 विद्यार्थी जर असतील तरी मी त्यात लाईन तयार करू शकतो का नाही? हा बोला असेल तर त्याच्या पट्टीमध्ये तुम्ही बघायचं ऑप्शन मध्ये उत्तर काय दिले. आता आपण काढलं 48, ऑप्शन मध्ये 48 असेल तर ठीक आहे, नाही तर आपलं या ठिकाणी 48 दुने 96 पण उत्तर येऊ शकतं आणि 48 त्रिक 144 पण येऊ शकतं. सो एवढे येऊ शकतात. आलं लक्षात? चला पुढे जाऊयात. बघा याच्यावर आधारित प्रश्न. काय प्रश्न आहे? एका वर्गातील विद्यार्थी जर 10, 20, 30 च्या संख्येच्या प्रमाणात रांगेत उभे राहिल्यास प्रत्येक वेळेस एकही विद्यार्थी शिल्लक उरत नाही, तर वर्गात किती विद्यार्थी असू शकतात? किती? 10, 20, 30. चलो 10, 20, 30. 10 ने भाग जातो. 10 1 10, 10 2 20, 10 त्रिक 30. 2 ने भाग देऊया. 1 2 1 2, 3 तसा देऊया 3 ने. 1 1 3 1 3. 10 2 20, 20 त्रिक 60. किती आलं? आता आपलं 60 उत्तर आले. पण महत्वाची गोष्ट आपण बघायचं की ऑप्शन मध्ये 60 दिले का 60च्या पट्टीमध्ये एखादी संख्या दे. 60 दिले का नाही दिले, तर 60 दुने किती होतात? 120. आता 60 नंतर 90 पण येतं, पण 90 60च्या पट्टीमध्ये येतं का? पट्टी म्हणजे पाड्यामध्ये, सिंपल भाषेमध्ये पाड्यामध्ये. 90 देतो का 60च्या पाड्यामध्ये नाही येतो. 60 1 60, 60 2 120. 120 आहे का रे? हो आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये 120 दिले. सिंपल आपलं उत्तर आहे 120. इकडे काय 81 का बरं झालं रे? ओके, आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 1. 2 नंबरचा. एका वर्गातील विद्यार्थी 15, 6, 5 संख्येच्या प्रमाणात असतील. मी प्रश्नही वाचणार नाही, सिंपल काहीच नाही करायचं, डायरेक्ट काढायचं तुम्हाला डेक्यान त्यांचा लसावे. किती आहे रे? 15, 6 आणि 5. अगोदर 5 ने भाग देऊया. 5 ते 1 15, 6 तसा 5 1 5. नंतर देऊया 3 ने भाग. 3 ने भाग देऊया 3 1 3, 3 2 6, 1 तसा नंतर देऊया 2 ने 1 1 1. 5 3 15, 15 2 30. तर जे काय आपलं उत्तर आहे ते 30 असू शकतं किंवा 30च्या पट्टीमध्ये असू शकतं. चला ऑप्शन बघूयात. ऑप्शन मध्ये 30 आहे? नाहीये. ठीक आहे. 30 दुने 60. 60 आहे का? 60 पण नाहीये. 30 त्रिक 90. 90 आहे का? हो आहे. ऑप्शन नंबर 1. तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1. जे आपण उत्तर काढलं ते आपलं अगदी या ठिकाणी बरोबर आलं आहे. सो या ठिकाणी आपला टाईप मी विसरलो, हा टाईप 6 असावा माझा अंदाज. हो हा टाईप 6 आहे. तो टाईप 6 आपल्या ठिकाणी संपतोय. आपण उद्या भेटूया टाईप 7 घेऊन. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपलं मोबाईल घ्या 2 मिनिटं. आपलं जे काही स्वराज अकॅडमी नाशिकचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की आपण भरपूर माहिती त्या ठिकाणी देत असतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हे बघून घ्या तुम्ही अगोदर. स्वराज्य अकॅडमी नाशिक हे चॅनल जॉईन करा. स्वराज्य अकॅडमी नाशिक भरपूर गोष्टी आहे बघा. इथं चालू घडामोडीचं आपण मोफत पुस्तक दिले बघा. तुम्ही हे जर ओपन केलं, हे बघा, हे चालू घडामोडीचं मोफत पुस्तक आहे. मोफत लोक याचे 100 रुपये घेतात. हे चालू घडामोडीची पीडीएफ आपण मोफत दिली. सो हे फक्त मी तुम्हाला दाखवायला एक पीडीएफ दाखवतोय. अशा भरपूर गोष्टी आहेत की जे मी या ठिकाणी मोफत देतोय. भरपूर गोष्टी आहेत. सो टेलिग्रामला आपण जास्त मार्गदर्शन करतो, युट्यूबला आपण कमी ऍक्टिव्ह असतो. सो जॉईन फर्स्ट टेलिग्राम. करूनच घ्या, तुझा फायदा होणार आहे. माझं काही होत नाही. मी सांगतो तुम्हाला, नाही मला कसलाच फायदा नाही होते. तुला फायदा होणार आहे. तुला भरती व्हायचं असेल तू जॉईन करू शकतो. नाही व्हायचं तू नको होऊ. मला झालंय, मला माहिती आहे की कसं काय करायचं होतं. मी माझं सिलेक्शन करून घेतलं, माझं ओके चालू आहे. तुला तुझं करायचं असेल तू जॉईन कर, नाही करायचं खड्ड्यात जा आणि तू व्हिडिओ बंद कर.